गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण आपल्या आजच्या गुरुपौर्णिमा विशेष या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। बघा, गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सर्व शिष्यांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असा हा दिवस मानला जातो। कारण बघा, गुरुपौर्णिमा म्हटलं तर गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, गुरुप्रती सेवा, आपल्या गुरुप्रती जी काही पूजा आराधना सर्व काही गोष्टी गुरूंना अर्पण करण्यासाठीचा हा दिवस। तर गुरुपौर्णिमा विशेष जे श्री स्वामी सेवेकरी आहेत आणि जे स्वामी सेवेकरी अद्याप नवीन झालेले आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु कसा करावा, किंवा प्रत्येक सेवेकऱ्याला दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांना एका वर्षासाठी गुरु करायचा असतो बघा। कारण स्वामी सेवा मार्ग याद्वारे तर आपल्याला दरवर्षीच एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचा असतो। आता गुरु कसा करायचा, तर बघा, तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथं तुम्हाला गुरु म्हणजे तुम्हाला गुरु करून दिला जातो। म्हणजे तुम्हाला मंत्र कसे म्हणायचे, नारळ कसा ठेवायचा, कोणती क्रिया करायची, म्हणजे कसं काय गुरु करताना कुठले आपल्याला सेवा पूजा करायची हे सर्व सांगितलं जातं। पण तुमच्या जवळपास गुरुपौर्णिमा तुमच्या जवळपास एखादं गुरुचं किंवा श्री दत्त महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं जर केंद्र नसेल तर आपण घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु कसा करावा। कारण बघा, आपले गुरु सद्गुरु हे काय आपले हे सर्व काही आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। कारण आपल्या आईवडिलांनी आपला सांभाळ केला जातो, हे तर आपल्या शरीराचे गुरु झाले। आपलं जीवन कसं जगावं आपल्याला ते बोलण्यापासून चालण्यापर्यंत सर्व काही शिकवतात। पण स्वामी समर्थ महाराज हे आपल्या आध्यात्मिक गुरु आहेत, आपल्या आत्म्याचे गुरु आहेत। बघा, आपण इथे राहून प्रपंच कसा करावा, म्हणजे आपण संसार करत प्रपंच कसा करावा आणि यातून आपल्याला मोक्ष कसं मिळतं, आणि या सर्व गोष्टी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज शिकवतात। आणि खरंच जे स्वामी सेवेकरी आहेत, जे स्वामी भक्त आहेत, त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव आहे, माहिती आहे। तर आपल्याला घरच्या घरी गुरुपद कसं घ्यावं, गुरूंना नारळ कसं अर्पण करावं, या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। बघा, आता आपण ज्या वेळेला आपल्याला घरच्या घरी गुरुपद घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। तो म्हणजे कोणता, श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि पवनाम सुक्त, या तिन्हींनी श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही पंचामृत स्नान घालू शकता किंवा शुद्ध पाण्यानं स्नान सुद्धा आपण घालू शकतो। शक्य असल्यास गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना पंचामृत स्नानच घालायचं। म्हणजे आता पंचामृत स्नान म्हणजे काय, दूध, तूप, दही, मध आणि साखर ह्या 5 गोष्टी एकत्र करून श्री स्वामी समर्थ महाराजांना यांनी स्नान घातलं जातं। नंतर शुद्ध पाण्यानं स्नान घातलं जातं, त्याला पंचामृत स्नान म्हणतात। आणि श्री सुक्त म्हणत, पुरुषसुक्त म्हणत आणि पवनाम सुक्त म्हणत स्वामी महाराजांना याचा अभिषेक केला जातो। आता अभिषेक केल्याच्या नंतर जे काही ताटात तीर्थ आपल्या उरतं ते तीर्थ म्हणजेच आपल्याला या दिवशी ते तीर्थ प्राशन करून श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे। आता तीर्थ प्राशन, आता जे तुम्ही अभिषेक केलेलं तुम्ही ज्या तामणामध्ये ज्या ताटात तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला तुमच्या तळ हातावर घ्यायचं आहे। आता तळ हातावर तीर्थ अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाश श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थे जठरे धारयामी शीर्षे धारयामी, असं सर्व हे तीर्थ घेऊन म्हटल्याच्या नंतर हा मंत्र ते पाणी आपण प्राशन करायचं, म्हणजे तो तीर्थ आपण प्राशन करायचं। आणि अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं तीर्थ घ्यायचं आहे। आणि जे तीर्थ म्हणजे आपण गुरु करताना हे तीर्थ आपल्याला प्राशन करायचं असतं। आता बघा, ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी हे तीर्थ प्राशन करायचं, पण त्यांच्याकडे फोटो आहे मग त्यांनी तुमच्याकडे जर अभिषेक, आता मूर्तीच नाही तर आपण अभिषेक कशावर करायचा, कारण आपण फोटोवर जर अभिषेक करायला गेलो तर फोटो हा खराब होत असतो। त्यामुळे तुम्ही हे जे तीर्थ आहे
हे आपलं एक शुद्ध जल घ्यायचं. जसं आपण इतर देवांच्या स्नानासाठी देवाला जे पाणी वापरतो ते पाणी आपल्या म्हणजे ते पाणी हातावर घ्यायचं आणि हाच मंत्र म्हणायचा स्वामी समर्थ महाराजाकडे बघून आणि नंतर ते तीर्थ तुम्ही प्राशन करायचा. आणि तुम्ही काळजी करू नका, हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, म्हणजे तुम्हाला ते सहज म्हणता येईल. तर आता हे झालं आपल्या तीर्थ घेण्याविषयी, म्हणजे आपण जे आपल्याला तीर्थ घ्यायचं आहे त्याविषयी. तर आता सर्व सेवा, आता बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्व सेवा अर्पण करायची आहे. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही त्यांना मनानं धनानं गुरु करणार आहे. बघा, तन मन आणि धन म्हणजे जे काही आपलं तन आहे, आपलं जे शरीर आहे, शरीराने सुद्धा आपण महाराजांना गुरु करणार आहोत. आपलं मन आहे, जे आपलं मन आपलं अंतर्यामी आहे, त्यातून सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करणार आहात. आणि आपलं जे धन आहे बघा, हे जे तन मन सर्वजण करतात, पण धन म्हणजे बघा, धनाची जो लोभ असतो तो लोभ काय माणसाला संपत नसतो. मी केलं, जो मी पण आहे, जो स्वतःचं धन आहे, हा सर्व गर्व सर्व अभिमान बाजूला काढूनच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करावा लागतो. आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिष्याच्या स्वरूपामध्ये स्वीकार करत असतात. तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना हे तीर्थ झाल्याच्या नंतर एक नारळ ठेवायचा असतो, म्हणजे सेवा अर्पण करायची असते. आणि मी 1 वर्षापर्यंत मी तुमचा शिष्य राहीन. आता हा नारळ हातात घेऊन स्वामींकडे, मी तुम्हाला क्रिया सांगितली कशी करायचं, असं हातात घेऊन नारळ स्वामींकडे तोंड करून बसायचं आणि स्वामींकडे फोटोकडे मूर्ती जे तुम्ही पूजा केलेली असेल देवघरात तोंड करून बसायचं आणि म्हणायचं की हे श्री स्वामी समर्थ महाराज, आपणच माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात. आपणच माझे माता पिता, बंधू सखा, सोयरे हे सर्वस्व आहात. आणि तुम्ही माझ्या जीवनाचा योगक्षम चालवणार. ह्या गोष्टीची जाणीव ठेवूनच मी आजपासून तुमची तन मन धन काया वाचा ज्या प्रकारे तुमची सेवा करता येईल त्या प्रकारे मी तुमची सेवा करेन. आणि आजपासून तुम्ही माझे गुरु आहेत आणि माझे गुरुपद तुम्ही स्वीकारा. आणि नंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र म्हणायचा. आणि हे नारळ श्री स्वामी समर्थ महाराजांकडे विषयी असे आपण ठेवून घ्यायचे आणि महाराजांना नंतर आपल्याला मुजरा करून घ्यायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला गुरुपद घ्यायचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं असतं. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना नारळ पण अर्पण करायचं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही सर्व क्रिया आपण करू शकतो, एरवी आपण करू शकत नाही. बघा, काही महिलांना, तर महिलांना तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला गुरुपद घेता येणार नाही, म्हणजे तीर्थ घेता येणार नाही किंवा महाराजांना नारळ सुद्धा ठेवता येणार नाही. कारण ही जी सेवा आहे, हे जे गुरुपद आहे ते आपल्याला फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच घेता येतं. यामुळे आपण एवढं लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. खरंच श्री स्वामी समर्थ महाराज ज्या वेळेला आपण म्हणतो ना की महाराज तन मन धन सर्वस्व मी तुम्हाला अर्पण, म्हणजे सर्व गोष्टीने मी तुमची सेवा करणार आहे आणि 1 वर्षासाठी तुम्ही माझे गुरु आहात. आता गुरु तर श्री स्वामी समर्थ महाराज जन्मासाठी सुद्धा आपले राहतात, जन्मभर आपल्या सोबत राहतात, एकदा केलेले गुरु, पण वेळोवेळी आपल्याला जाणीव करून देण्यासाठी म्हणून दर गुरुपौर्णिमेला आपण महाराजांकडून अशा प्रकारे महाराजांचं गुरुपद स्वीकारत असतो. म्हणजे महाराजांना विसरायचं नाही, आपण महाराजांच्या मार्गातच आहोत. स्वामी समर्थ महाराज माझ्या सोबत आहे, मला ह्या सेवा करायच्या. आणि बघा, या दिवसापासून तुम्ही 3 अध्याय श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताची 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपाला सुरुवात करायची. बघा, ज्यांना आणि गुरुपद सर्वजणच घेऊ शकतो, असं नाही की गुरुपद आपल्या घरातली एकाने घ्यावा बाकीच्याने घ्यायची गरज नाही. गुरुपद सर्वांनी घ्यायचं, जे स्वामीमय घर करून टाकायचं आपल्याला आणि स्वामी भक्तीत आपल्याला रंगून जायचं. तर स्वामी भक्तांनी, कारण वारंवार मी जे इकडे पाहत आहे ना, तर पाऊस येतो असं मला वाटत आहे आणि बाहेर कपडे वाळत घातलेले आहेत, तर त्यामुळे माझं लक्ष तिकडे जात आहे. तर झालेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करूया. आणि सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमा निमित्त खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनामध्ये
खरंच तुमच्या जीवनाचा कार्यक्षम योगक्षम सर्व काही स्वामी समर्थ महाराजांनी चालवावा आणि महाराज हे आपण महाराजांचे शिष्य होऊन म्हणजे सेवेकरी व्हावं. शिष्य म्हणजे सेवेकरी. आणि खरंच महाराज आपल्या सोबत राहावं आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा जे काही तुमच्या जीवनातल्या अडचणी आहेत निश्चितच महाराज दूर करतील. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ. जय जय.